नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुनश्च एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। साथ बेल आयकॉनला ऑन करायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ आलेल्याची अपडेट तुम्हाला मिळून जाईल। मित्रांनो बघा, मित्रांनो मी सांगितलं होतं तुम्हाला की आपण प्रश्नपत्रिका सिरीज पण चालू करणार आहेत। तर बघा, हा आता प्रश्नपत्रिका मधला पहिला व्हिडिओ आपण काढणार आहोत, तर तो चालू करणार आहेत। तर चला मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ शेअर करा आणि हेडफोन घालून नोट्स वगैरे काढा। तुम्ही लायब्ररीत बसून पण थोडा आळस आल्यानंतर अभ्यास करून हा व्हिडिओ पाहू शकता। तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे, कोणत्या राज्याने डिजिटल तिकीट सिस्टमचा वापर करत टॅप इन टॅप आउट सुविधा सुरू केली आहे? तर बघा, कोणतं राज्य आहे ते? भारतातलं राज्य आहे। बघा, कोणत्या भारतातलंच असणार आहे। भारतात किती राज्य आहेत तेवढं कमेंट करून सांगा। तुम्ही अभ्यास किती आहे तुमचा तुम्हाला समजेल। तर याचं उत्तर आहे मित्रांनो किती, महाराष्ट्र हे राज्य आहे। कोणतं? महाराष्ट्र हे राज्य आहे। त्या राज्यानं टॅप इन टॅप आउट ही सुविधा सुरू केलेली आहे। 2 नंबरचा, राज्यातील पल्ली हे गाव भारतातील पहिले कार्बन न्यूट्रल पंचायत ठरले आहे। काय? राज्यातील पल्ली हे गाव भारतातील पहिले कार्बन न्यूट्रल पंचायत ठरले आहे। तर ते कुठं आहे? सांबा जिल्ह्यात आहे। बघा, तर सांबा जिल्हा हा कोणत्या राज्यात आहे बघा मित्रांनो, आणि पल्ली हे गाव कोणत्या राज्यात आहे भारतातले ते पण विचारलं, तर ते आहे जम्मू व काश्मीर। कुठे? जम्मू व काश्मीर आपला बघा कुठं आहे, जम्मू व काश्मीर। सॉरी मित्रांनो, थोडं हल्लं ही काही समजलं नाही झालेलं। तर कुठं आहे? जम्मू व काश्मीरमध्ये आहे। तर नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या वायूचे श्वसित व उच्छ्वसित हवेमधील प्रमाण बदलत नाही? बघा, काय खालीलपैकी कोणत्या वायूचे श्वसित व उच्छ्वसित हवेमधील प्रमाण बदलत नाही? तर तो कोणता आहे वायू? तर तो वायू आहे मित्रांनो नायट्रोजन। कोणता? नायट्रोजन। बघा मित्रांनो, कोणता वायू आहे? तर तो आहे नायट्रोजन। नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी कोण संयुक्त लोकसेवा आयोगाची स्थापना करू शकते? खालीलपैकी कोण संयुक्त लोकसेवा आयोगाची स्थापना करू शकते? 4 नंबरचा प्रश्न आहे। तर त्याचं उत्तर आहे भारताचे राष्ट्रपती। काय आहे? भारताचे राष्ट्रपती हे त्याचं उत्तर आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, शरीराचा तोल सांभाळण्याचे काम खालीलपैकी कोणाकडून केले जाते? बघा, खालीलपैकी कोणाकडून केले जाते? लहान मेंदू, मोठा मेंदू, चेतातंतू किंवा चेतारज्जू। चेतातंतू आणि चेतारज्जूचा तर इथं संबंध नाही, कारण का मेंदूचा काम आहे तर तोल सांभाळण्याचं, तर तो आहे लहान मेंदू काम करतं। कोण? लहान मेंदू मित्रांनो। तर लक्षात ठेवा आणि नोट्स काढत जा मित्रांनो। पोलीस भरतीला काय जास्त हार्ड प्रश्न येत नाहीत, पण कन्फ्यूज प्रश्न जास्त असतात, ते आपण उत्तर देऊ शकत नाहीत, त्याच्यात कन्फ्युजन होतं आणि त्यात आपण मग वेटिंगला राहून जातो। असंच होतं, तुम्हाला माहिती असेल। आणि एका प्रश्नाची किंमत तुम्हाला माहिती असेल, जे मुलं वेटिंगला राहिलेत त्यांनी हे अनुभव घेतलेले असतील, तर सगळ्यात वाईट परिस्थिती असते ती ज्यावेळेस मुलगा वेटिंगला असतो। तर अगर 4-5 मार्क कमी असतील तर काय वाटत नाही मित्रांनो, पण ज्यावेळेस तुम्हाला 1 आणि 2 मार्कांना तुम्ही राहताना त्यावेळेस सगळ्यात खराब वाटतं। त्याचं फिलिंग मला माहिती आहे। तर मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे 6 नंबरचा, संयुक्त संस्थाने किंवा युनायटेड स्टेट या नावाचा प्रवर्तक म्हणून आपणास म्हणजे यांच्या निर्देश करावा लागतो। कोणा म्हणजे तुम्हाला कोणाचा निर्देश करावा लागतो हे तिथे लिहिलं आहे, फ्रँकलिन रूझवेल्ट हे त्याचं उत्तर आहे। काय? मी डायरेक्ट उत्तर सांगत आहे मित्रांनो प्रश्नांचं। बाकी जॉर्ज वॉशिंग्टन बघा कोण होतं, अमेरिकेचं पहिलं कोण होतं ते सांगा तुम्ही कमेंट करून। नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने फल उत्पादन समूह विकास कार्यक्रम सुरू करण्यात आला। या कार्यक्रमाचा उद्देश काय होता? बघा, तर त्या कार्यक्रमाचा उद्देश काय होता? फलोत्पादन क्षेत्रातील निर्यातीला चालना देणे। काय होता? फलोत्पादन क्षेत्रातील निर्यातीला चालना देणे। नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोठे पाण्याचा उत्कलन बिंदू सर्वाधिक आहे? बघा, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तिथं पाण्याचा उत्कलन बिंदू सर्वाधिक आहे? तर ते आहे मित्रांनो 8 नंबरचा प्रश्न आहे, तर त्याचं उत्तर आहे नंबरचं मृत समुद्र। कुठं? मृत समुद्र म्हणजे आपण डेड सी पण म्हणून त्या नावानं पण ओळखतो त्याला, मृत समुद्र पण म्हणतात त्याला। डेड सी म्हणजेच मृत, इंग्लिशमध्ये त्याचं नाव आहे डेड सी। कन्फ्यूज होऊन जातो आपण आणि ते चुकतं मग आपल्याकडून। बघा, आपला नेक्स्ट प्रश्न आहे 9 नंबरचा,
युनेस्कोद्वारे 2022 वर्षासाठी बुक कॅपिटल म्हणून कोणत्या शहराची स्थापना केली आहे? काय घोषणा बघा, कोणत्या शहराची घोषणा करण्यात आली आहे बघा? तर ते उत्तर आहे काय 9 नंबरचं प्रश्नाचं उत्तर आहे ग्वादलजारा हे त्याची स्थापना करण्यात आलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, थिलाना बघा, थिलाना हा नृत्य प्रकाराचा एक वेगळा आविष्कार होय. काय आहे? थिलाना हा नृत्य प्रकाराचा एक वेगळा आविष्कार आहे. तो कोणत्या राज्यात म्हणजे सापडतो? तर तो भरतनाट्यम तामिळनाडूमध्ये आहे मित्रांनो, ते लक्षात ठेवा. नेक्स्ट प्रश्न आहे, ब्रिटिश सत्तेच्या काळात हिंदुस्थानात पहिले पोस्टाचे तिकीट 1852 मध्ये वितरित केले गेले. खालीलपैकी कोणत्या शहरात वितरित केले गेले मित्रांनो? बघा, मद्रास, त्याला जुनं नाव मद्रास ते चेन्नई. कोलकाता तर पहिलंच नाव होतं, कोलकाता पहिली राजधानी होती, दिल्ली नंतर झाली, आणि कराची हे आता सध्या पाकिस्तानमध्ये आहे ते ठिकाण. तर बघा मित्रांनो, 11 नंबरच्या पर्यायाचं बघा, ब्रिटिश सत्तेच्या काळातील हिंदुस्थानात पहिले पोस्टाचे तिकीट 1852 मध्ये वितरित केले गेले. खालीलपैकी कोणत्या शहरात वितरित केलं? तर ते आहे कराची. बघा, कुठं? पाकिस्तानमध्ये आहे आता सध्या ती. तिथं तो हिंदुस्थानाचा एक भाग होता सर्व. नंतर पाकिस्तान ते निर्माण झालं. बांगलादेश वगैरे कधी झालं निर्माण मला सांगा. पाकिस्तानची निर्मिती कधी झाली हे तुम्हाला माहिती असेल, पण बांगलादेशची निर्मिती तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. 1971, 72, 73 आणि 74 हे 4 पर्याय देतो तुम्हाला, तर त्यातला एक पर्याय तुम्ही सांगा. नेक्स्ट प्रश्न आहे, बिहार राज्यात टिंबटिंब येथे शेरशाह सूरीची कबर आहे. बघा, बिहारमध्ये कोणते बिहार राज्यात शेरशाह सूरीची कबर कुठे आहे? बघा, ती कबर आहे 12 नंबरचा प्रश्न आहे, त्याचं उत्तर आहे मित्रांनो सासाराम या ठिकाणी आहे. कुठे? सासाराम या ठिकाणी शेरशाह सूरीची कबर आहे बघा मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे, येथे इसवी सन पूर्व 600 वर्षापूर्वी जगातील पहिले असे लिच्छविंचे गणराज्य नांदले. ती वैशाली नगर सध्याच्या टिंबटिंब या राज्यात आहे. बघा, कोणत्या राज्यात आहे ती? वैशाली नगरी सध्या कोणत्या राज्यात आहे? पहिली वैशाली नगरी कुठं आहे बघा ती? तर ती आहे मित्रांनो बिहारमध्येच आहे. कुठं? बिहारमध्येच आहे वैशाली नगरी. बघा, बुद्धांचं जे काम आहे ते बऱ्यापैकी बिहार राज्यात आहे. तर जगातील वारसा यादीत समाविष्ट झालेली राणी की वाव ही वास्तू कोणत्या राज्यात आहे? बघा, राणी की ही वाव ही वास्तू कुठे आहे? तर मित्रांनो ती आहे 14 नंबरचा प्रश्न आहे, गुजरात या राज्यात आहे. कोठे? गुजरात. जे आता नरेंद्र मोदी हे तिथूनच आपल्याला एक PM मोदी भेटलेले आहेत, पंतप्रधान. पहिले ते CM होते गुजरातचे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, शिमला, डलहौसी, कुलू आणि मनाली ही पर्यटकांना आकर्षून घेणारी थंड हवेची ठिकाणे. बघा, ही थंड हवेची ठिकाणे ते एकदम मस्त वातावरण आहे मित्रांनो. मी या ठिकाणी जाऊन आलेलो आहे. तर कुलू मनाली थोडं दूर होतं, तिथून गेलो नाही आम्ही, फक्त शिमला वगैरे डलहौसी ह्या साईडला जाऊन आलेलो आहे. तर बघा ते कुठे आहेत? तर ते आहेत हिमाचल प्रदेशमध्ये. कुठं मित्रांनो? तर 15 नंबरचा पर्यायाचं उत्तर आहे हिमाचल प्रदेश. लक्षात ठेवा मित्रांनो, एकदम बर्फीला प्रदेश आहे इथं, एकदम थंड वातावरण आणि नयनरम्य. तुम्ही इथं जायचं असेल फिरायला तर हिवाळ्यात गेला तर 1 नंबर, पण तुम्हाला जाताना भरपूर सामान थंडीचं घेऊन जावं लागणार आहे, कारण काही तर मायनसमध्ये टेम्परेचर असतं. बर्फात तुम्ही मजा करू शकता. मित्रांनो नेक्स्ट प्रश्न आहे, तामिळनाडू राज्याने टिंबटिंब हा दिवस अल्पसंख्याक हक्क दिवस म्हणून प्रत्येक वर्षी साजरा करण्याचे ठरवले आहे. तो डेट काय आहे? बघा, अल्पसंख्याक दिवस कोणत्या दिवशी साजरा करणार आहेत? तामिळनाडू हे राज्य आहे मित्रांनो. कुठलं? तामिळनाडू राज्यानं अल्पसंख्याक दिवस म्हणून साजरा करण्याचं ठरवलं आहे. कोणता? अल्पसंख्याक हक्क दिवस. बघा मित्रांनो, तर ती डेट आहे किती? ब नंबरचा पर्याय आहे त्याचा 18 डिसेंबर या दिवशी ते साजरा करणार आहेत. बघा मित्रांनो, नेक्स्ट प्रश्न आहे 17 नंबरचा, फेसलेस आणि पेपरलेस वाहनांची नोंदणी. फेसलेस म्हणजे चेहऱ्यानं आणि पेपर नसणारी नोंदणी करणारे महाराष्ट्र हे देशातील कितवे राज्य ठरलं आहे? बघा मित्रांनो, महाराष्ट्र आपलं राज्य कितवं ठरलं आहे? तर 4थं राज्य. बघा, महाराष्ट्र एवढं महाग राहिलं आता सध्या. पुढं प्रश्न आहे, खालीलपैकी कशाची लागवड कोरडवाहू जमिनीत केली असता ते
अधिक फायद्याचे व सोयीस्कर ठरते. बघा पालेभाज्या, कापूस, फळझाडे, ऊस. बघा ह्यातला ऊस तर ऊसाला तर सगळ्यात जास्त पाणी लागतं आपल्याला माहिती आहे. हा तर पर्याय त्याच्यात नाही येत. नेक्स्ट आहे फळझाडांना पण पाणी लागतं. कोरडवाहूच आहे मित्रांनो. कोरडवाहू क्षेत्रात की फळझाडच इथं चांगली येतात काय, सॉरी मित्रांनो. इथं सगळ्यात भारी काय येतं, फळझाडच येतात. सोलापूर जिल्ह्यात आणि महाराष्ट्र राज्यात बऱ्यापैकी फळझाडं आता सध्या आहेत. सोलापूरमध्ये डाळिंब प्रसिद्ध आहे, नागपूरमध्ये संत्रे प्रसिद्ध आहे, सांगली मिरज साईडला द्राक्षे वगैरे प्रसिद्ध आहे, किंवा जळगाव साईडला केळी प्रसिद्ध आहे. बघा मित्रांनो डहाणू वगैरे ह्या साईडला चिकू प्रसिद्ध आहे. तर बघा मित्रांनो आपण आता 18 प्रश्नच घेणार आहोत या सिरीजमध्ये. नेक्स्ट व्हिडिओ आल्यानंतर मी तुम्हाला आणखी पुढं कंटिन्यू करेल. मोठा जास्त बनवायचा नाही आपल्याला, एक 10-15 मिनटाचा व्हिडिओ बनवायचा आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडत असेल तर कमेंट करून नक्की सांगा की नंतर व्हिडिओ मी कशावर बनवावा, आणि त्याची पूर्ण डिटेल मी तुम्हाला देऊन जाईल मित्रांनो. काही चुकलं असेल तर क्षमस्व. जय हिंद मित्रांनो.